आणि याच्यासोबत वेगवेगळी कारणं पण असतात. काही लोकांच्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीनचा इंटेक असतो. रेड मीट आहे किंवा मांसाहाराचे वेगळे प्रकार आहेत, किंवा हल्ली आता बघा की चवीचं खाण्याकडे सगळ्यांचा कल आहे. मग जे चवीचं आहे किंवा पॅक्ड फूड आहे किंवा टिन फूड आहे किंवा शुगरी प्रोडक्ट्स आहेत, तर यांच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये बऱ्याच वेळेस मीठ जास्त प्रमाणात असतं. आणि सोडियमचं प्रमाण जेव्हा आहारामध्ये जास्त प्रमाणात असतं तेव्हा आपोआपच युरिनमध्ये असे बदल होतात आणि कॅल्शियमचं उत्सर्जन वाढतं. जास्त प्रमाणात कॅल्शियम युरिनमध्ये ढकललं जातं आणि याच्यासोबतच सायट्रेटचं प्रमाण कमी होतं. अशी एक प्रक्रिया आहे शरीरामध्ये. आणि जास्त प्रमाणात कॅल्शियम जेव्हा युरिनमध्ये यायला लागतं तेव्हा साहजिकच त्याचे स्टोन बनण्याची प्रक्रिया वाढते किंवा स्टोन तयार होतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण आणि भरपूर कारण आहेत. जसं इन्फेक्शन सतत असेल, आता आपण जेव्हा प्रकार बघू तेव्हा बघू, तर काही जंतू आहेत त्यांचं इन्फेक्शन सतत ह्या संस्थेमध्ये राहत असेल तरी पण स्टोन होतात. किंवा काही वेळेस काही पेशंट्समध्ये शरीराची टेंडन्सी असते, मग आहार कॉन्ट्रीब्युशन करू शकतात. वारंवार होणारे इन्फेक्शन याच्यामुळे स्टोन तयार होऊ शकतात. किंवा काही पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेस पाण्याचं प्रमाण कमी, ते पाणी कमी पित असतील तरी पण स्टोन तयार होतात. अशा वेगळ्या कारणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन हे तयार होत असतात. आणि फार क्वचित प्रसंगी हेरिडिटरी रिझन सुद्धा असतं. म्हणजे काही पेशंट्समध्ये गुणसूत्राच्या विकृतीमुळे सुद्धा स्टोन्स होण्याची शक्यता असते.